नमस्कार सर. नमस्कार शेतकरी बंधूंनो. माझं नाव विक्रमसिंग सोमवंशी. मी डिव्हिजनल हेड आहे संभाजीनगर ब्रँच मॅनेजर. इथं मी आज आष्टी हेडक्वार्टरला आलो होतो व्हिजिटसाठी. आपले हे शेतकरी आहे आशुभाऊ पठाण म्हणून, प्रॉपर आष्टीचेच आहे. यांना मागच्या वर्षी आपण विजया ग्रोमीन असं 100% ऑर्गॅनिक खत दिलं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना त्यांचे अनुभव चांगले आले. अनुभव कसे आले आणि त्यांनी डोसेस कसे टाकले ते 2 मिनटात ते सगळ्या शेतकऱ्या बंधूंना सांगणार आहे. म्हणजे त्यांचा अनुभव कसा आहे आपल्या खताचं त्याबद्दल मी त्यांना भेटायसाठी आलो. पुन्हा एकदा नमस्कार सर. आपलं पूर्ण नाव काय? असफ कामियाका पठाण. आशुभाऊ पठाण. आपलं गाव? आष्टी. आष्टी. थोडा जोर से बोलो. तालुका? जिल्हा जालना. परतूर. परतूर. आपला मोबाईल नंबर सांगा. 94 20 13 90 52. 94 20 13 90 52. 52 हे त्यांचा मोबाईल नंबर आहे. तुम्ही मागच्या वर्षी खत घेतलं होतं का सर? हो. किती बॅग घेतल्या होत्या? 14 बॅग. म्हणजे 10 + 4 10 वर तुम्हाला 4 बॅगा फ्री आल्या होत्या. ते किती एकराला टाकलं होतं तुम्ही? 3 एकराला. 3 एकराला किती डोस दिले त्याचे? 2 करून दिले. 2 डोस दिले. त्याचं कसं काय वाटतं? म्हणजे तुम्ही जे नेहमी रासायनिक खतं टाकता आणि आता हे आपलं खत वापरलं तुम्ही जैविक खत, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक जाणवलं तुम्हाला? फरक लई मोठा आहे. हां, चांगला आरोग्य झाला त्याला. हिरवा कडा वाढ चांगली झाली. हिरवगार दिसतंय. हिरवगार दिसतं. पुन्हा हे फुटवे सुद्धा फुटव्याची संख्या चांगली आहे. पुन्हा हे फोटो बी चांगला आहे. स्टंप सुद्धा चांगला आहे आणि हिरवटपणा चांगली आहे. हिरवटपणा किती चांगली आहे. म्हणजे क्वालिटी खूप चांगली आहे. नरमपणा आला जमिनीला. हा, जमिनीमध्ये शेतकऱ्यांचं स्वतः म्हणणं आहे का जमिनीमध्ये नरमपणा भुसभुशीतपणा जास्त येते. तर तुम्ही आता त्या प्लॉटमध्ये कंटिन्यू टाकायचं. म्हणजे हे कटिंग झाल्यानंतर पुन्हा जर तुम्ही 3-4 वर्ष वापरलं तर तुम्हाला रासायनिक खत टाकायची आवश्यकता पडणार नाही. मग तुमचं यावर्षी काय, म्हणजे यावर्षी पुन्हा वापरणार आहे का तुम्ही? म्हणजे 100% वापरणार आहे तेच खत. मागच्या वर्षी तुम्ही 14 बॅग घेतल्या होत्या, यावर्षी किती घेणार? जास्ती होईल. म्हणजे वाढवून घेणार, म्हणजे डबल घेणार. 5 शेतकऱ्या बंधूंनो, आज त्यांनी आपल्या नवभारत कंपनीचं खत वापरलं. त्यांनी फक्त 2 डोस केले आहे. ऊसाची साईज पहा तुम्ही, ऊसाचा कलर पहा. आणि त्यांचं म्हणणं आहे की जमिनीमध्ये भुसभुशीतपणा जास्त आहे, मऊपणा. पहिलं रासायनिक खतामुळं त्यांची जमीन एकदम कडक झाली होती, पण त्यांनी 2 डोस दिल्यामुळे जमीनसुद्धा भुसभुशीत आहे आणि ते पुढंसुद्धा जास्त वापरणार आहे. मागच्या वर्षी त्यांनी फक्त 14 बॅगा घेतल्या होत्या, यावर्षी डबल डोस. वापरते ना आपण. पहिले द्यायचे ना आपण. म्हणजे 2-3 वर्षापासून रेग्युलर वापरताय. म्हणजे कंटिन्यू आता यांना हा 4था वर्ष राहील. तर माझं एकच अनुरोध आहे की सगळे शेतकरी बंधूंनो, तुम्ही ऊसाची लागण करा, केळी, कोणतंही पीक असो, ऑर्गॅनिककडं लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आणि ऑर्गॅनिक म्हणजे चांगल्या कंपनीचंच वापरायचं, ब्रँडेड कंपनीचं. आणि नवभारत कंपनी आपल्याला 28 वर्षापासून शेतकऱ्याशी संपर्कात आहे. त्यासाठी विजया ग्रोमीन नावाचं जे खत असते आपलं, हेच खत आहे ना अंशुभाऊ? विजया ग्रोमीन हे खत वापरलं आहे त्यांनी. आणि या खताचं हे रिझल्ट तुमच्या पुढं आहे. ऊस एकदम हिरवगार आहे, त्याचं स्टंपसुद्धा चांगले आहे, फुटवेसुद्धा छान आहे आणि शेतकऱ्याला 100% समाधान आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा हे खत वापरायचं असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि ऑर्गॅनिककडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं असं मी सगळ्यांना हात जोडून निवेदन करतो. धन्यवाद.